नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी आपण आणलेला आहे. तर तो तुम्हाला या ठिकाणी शिक्षक भरती 2025 साठी अतिशय आवश्यक ठरणार आहे. तर मित्रांनो, शिक्षक भरतीचं वारं सुरू आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की अजूनपर्यंत संच मान्यता पूर्ण न झाल्यामुळे पवित्र पोर्टलला जाहिराती खूप कमी आलेल्या आहे, परंतु यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर ही आनंदाची बाब आहे. आणि मी मागच 3-4 दिवसाच्या आधीच मी म्हटलं होतं की ही मुदतवाढ मिळणार आहे आणि जे जाहिराती आहे ते म्हणजे जे मुदत आहे ते वाढणार आहे हे सुद्धा सांगितलं होतं. ठीक आहे, आणि याला मी 15 जूनपर्यंत हे काम वाढू शकते असं सुद्धा म्हटलं होतं आणि नेमकं तसंच झालं आहे मित्रांनो. काही जे विभाग आहे, नाशिकसारखे विभाग आहे, त्यांनी पत्र काढायला सुरुवात केली आहे. शासन स्तरावर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जरी पवित्र पोर्टलला अशी सूचना मिळाली नसली तरी सुद्धा काही विभागांनी तसं पत्र काढलेलं आहे. म्हणजेच काय तर मुदतवाढ मिळत आहे आणि जास्तीत जास्त जाहिराती येण्यासाठी यास मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, आज जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे शैक्षणिक पात्रता. शिक्षक बनण्यासाठी आपल्याला जी काही पात्रता महत्त्वाची आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्राथमिक शिक्षक आहे 1 ते 8चे, त्यासाठी आपण शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या समोरील 9वी ते 12वी पर्यंत जी काही शैक्षणिक पात्रता आहे, सोबतच कला शिक्षक, स्पोर्ट्स टीचर याच्यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर या ठिकाणी प्राथमिक शिक्षक 1 ते 5 आणि प्राथमिक शिक्षक विषय शिक्षक 6 ते 8 यासाठीचा आपण इथे व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण प्राथमिक शिक्षकासाठी जी काही शैक्षणिक पात्रता पाहिजे ते आपण लक्षात घेऊया, जेणेकरून आपलं नंतर गोंधळात पडू नये की आपल्याला प्रेफरन्स काउंट का बरं आले नाही. ठीक आहे, तर प्रेफरन्स येण्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता योग्य असणे महत्त्वाचं आहे. मग हे शैक्षणिक पात्रतेमध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी काय आहे, तर बघा, सुरुवातीला आपण 10वी आणि 12वी केलेलंच असतं. ठीक आहे, आणि 12वीच्या नंतर आपलं जे आहे 1 ते 5 साठी आपल्याला DED असणे अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे, DED असणे आवश्यक आहे. आपल्याला 1 ते 5 साठी हे लक्षात ठेवा की आपल्याला BED इथे चालणार नाही. ठीक आहे, BEDची उमेदवार इथे नो एंट्री. तर या ठिकाणी 1 ते 5 साठी आपल्याला DED पाहिजे आहे. आणि त्याच्यानंतर जी आहे महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं की TET किंवा CTET याचा पहिला पेपर. ठीक आहे, लक्षात ठेवा, TET किंवा CTETचा पहिला पेपर पास असणे या ठिकाणी आवश्यक आहे. ठीक आहे, कास्टसाठी तुम्हाला माहीतच आहे 55% आणि 60%चा मुद्दा तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर एज तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, ओपनसाठी आणि कास्टसाठी वेगळं असतं. कास्टसाठी जर विचार केला आपण 1 ते 5 साठी किंवा 1 ते 8 साठी समजलं तरी चालणार आहे, कारण कास्टसाठी हे जे वय आहे दोन्ही साठी सारखंच आहे. तर कास्टसाठी हे जे वय आहे 43 वर्ष असणार आहे आणि ओपनसाठी जे वयोमर्यादा आहे ते 38 वर्षापर्यंत असणार आहे. ठीक आहे, तर एज बद्दल सुद्धा आपण माहिती घेतली. याच्यानंतर आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा मुद्दा, जो की आपण इतरत्र कुठे वाचण्यात जास्त येत नाही किंवा आपल्या ऐकण्यात सुद्धा येत नाही. ते आहे आपली जी शैक्षणिक पात्रता होती ती 12वी DED अशा प्रकारची होती. मग या ठिकाणी आपल्याला ही जी परीक्षा आहे किंवा शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी आपल्याला 12वी काही पर्सेंटेज असणे आवश्यक आहे. जसं की 12वीची परीक्षा दिली आपण, त्याच्यामध्ये जर प्राथमिक शिक्षक 1 ते 5 साठी आपल्याला लागायचं आहे तर त्यासाठी आपल्याला 12वी कास्टच्या मुलांना 40% असणे आवश्यक आहे. ठीक आहे, आणि ओपनसाठी जे जे मुलं असतील त्यांना या ठिकाणी 12वी 45% असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला जे प्रेफरन्स आहे ते येणार आहे 100. ठीक, या अटी जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर तुम्हाला प्रेफरन्स येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर अशा ठिकाणी या बेसिक जे आहे त्या शैक्षणिक पात्रता तुम्हाला हव्या आहेत 1 ते 5 साठी शिक्षक म्हणून लागण्यासाठी. तर आता मित्रांनो, आपण बघणार आहोत 6 ते 8 विषय शिक्षक या पदासाठी कोणकोणत्या आपल्याला शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे. ठीक, तर मित्रांनो, 6 ते 8 साठी विषय शिक्षक आपण जर आपल्याला बनायचं असेल तर आपल्याला काही पात्रता, आपल्याला अटी पूर्ण करणे आवश्यक असते. जसं की आपल्याला सुरुवातीला माहीतच आहे की 10वी 12वी असणं आपल्याला कंपल्सरी आहे. ठीक आहे, पण 12वीच्या नंतर पुढे 6 ते 8 साठी आपण जे की विषय शिक्षक बनणार आहोत त्यासाठी आपल्याला पदवी असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन असणे आपल्यासाठी आवश्यक आहे. पण कोणत्याही शाखेत असताना जे की पदवीमध्ये विषय असतात अंतिम वर्षाला, ठीक आहे,
ज्या वर्षाची किंवा 3 वर्षाची किंवा यामध्ये थोडाफार बदल आहे विभागानुसार. ठीक आहे. तर अंतिम वर्षाला पदवीमध्ये आपले जे काही विषय असतात त्या विषयापैकी एका विषयासाठी आपल्याला विषय शिक्षक म्हणून रुजू होता येते. ठीक आहे. तर म्हणजे आपल्याला अंतिम वर्षाला कोणकोणते विषय आहे ते लक्षात घेऊन आपल्याला फॉर्म भरायचा असतो आणि TET सुद्धा तीच असते आपल्याला. ठीक आहे. म्हणजे आपला समोरचा मुद्दा कोणता असणार आहे की पदवी सोबतच आपल्याला काय काय पाहिजे आहे. तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी प्लस पॉईंट आहे की आपल्याला DED आणि BEd हे दोनही या ठिकाणी चालणार आहे. ठीक आहे. 6 ते 8 साठी आपल्याला DED वाला उमेदवार सुद्धा प्रेफरन्स देऊ शकतो आणि BEd असणारा उमेदवार सुद्धा 6 ते 8 साठी विषय शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतो. ठीक आहे. आणि आता आला मुद्दा TETचा. तर TET किंवा CTET पेपर 2 या ठिकाणी पास असणे अतिशय आवश्यक आहे 6 ते 8 साठी. हो. आणि 1 ते 5 साठी पेपर 1 पाहिजे CTET किंवा TET पेपर 1 आणि 6 ते 8 साठी TET किंवा CTET पेपर 2 पास असणे अतिशय आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 38 हे ओपनसाठी वय असणार आहे आणि 43 वर्षापर्यंत कास्टसाठी उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विशेष शिक्षक असतात. तर विशेष शिक्षक असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जसं की आपण पदवीमध्ये शेवटच्या वर्षाला कोणते आपले विषय होते तर त्या विषयाला अनुसरून आपल्याला विशेष शिक्षक बनायचं असतं. ठीक आहे. सोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तो मुद्दा कोणता आहे तर मित्रांनो 6 ते 8 साठी विशेष शिक्षक म्हणून आपल्याला रुजू व्हायचं असेल तर आपल्याला पदवीमध्ये ठीक आहे पदवीमध्ये काही पर्सेंटेज असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला बघूया की कास्टसाठी पदवीमध्ये किती पर्सेंट लागतात. तर मित्रांनो कास्टवाले जे उमेदवार आहे जे की कोणत्या तरी एका कास्टमध्ये मोडत आहे तर त्यांना पदवीमध्ये किमान 40% गुण असणे आवश्यक आहे आणि ओपनसाठी या ठिकाणी 45% गुण असणे अतिशय आवश्यक आहे तरच तुम्हाला प्राधान्यक्रम या ठिकाणी येणार आहे. जर यामध्ये तुम्ही कमी पडलात तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो ही प्राथमिक शिक्षकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आपण बघितली आहे. तर तुम्ही ही शैक्षणिक पात्रता लगेच चेक करा. तुमचे मार्क्स सुद्धा चेक करा जेणेकरून प्रेफरन्स येताना कोणतीही अडचण होणार नाही. तर मित्रांनो आणखी जे 9वी ते 12वी पर्यंत जी शैक्षणिक पात्रता आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.